नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र स्टेट एक्झाम म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक पत्र अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 रोजी होणाऱ्या बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयातील प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 74, शिक्षकाचा दृष्टिकोन रिकामी जागा स्वरूपाचा असावा। पर्याय आहे मित्र, सौम्य, लोकशाही, हुकुमशाही। तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, लोकशाही। प्रश्न क्रमांक 75, रिकामी जागा प्रतिमा म्हणजे एक प्रकारचे नियोजन आहे। पर्याय अध्यापन, सामाजिक, व्यक्तिगत, प्रच्छा। तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अध्यापन। प्रश्न क्रमांक 76, विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्तीचा विकास रिकामी जागा पद्धतीमुळे होतो। पर्याय आहे चर्चा, स्वयं संशोधन, शोध आणि दिग्दर्शन। तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, संशोधन। प्रश्न क्रमांक 77, रिकामी जागा या पद्धतीमुळे अध्यापन प्रभावी होण्यास मदत होते। पर्याय आहे कथन, व्याख्यान, चर्चा, स्वयंअध्ययन। तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, चर्चा। प्रश्न क्रमांक 78, अध्यापन पद्धती व प्रतिमा आणि रिकामी जागा भेद स्पष्ट करतो। पर्याय आहे चांगले, परस्पर, साधारण, साम्य। तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, साम्य। प्रश्न क्रमांक 79, अध्ययन अध्यापन प्रक्रियेत केंद्रबिंदू रिकामी जागा असतो। पर्याय आहे शिक्षक, पालक, विद्यार्थी, अभ्यास। तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विद्यार्थी। प्रश्न क्रमांक 80, रिकामी जागा ही विद्यार्थी विकासाची प्राणशक्ती आहे। पर्याय आहे आरोग्य, व्यायाम, कल्पना आणि चेतना। तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, चेतना। प्रश्न क्रमांक 81, अध्यापन प्रतिमानाची एकूण रिकामी जागा खुले आहेत। पर्याय आहे 4, 6, 8, 10। तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 4। प्रश्न क्रमांक 82, मानसशास्त्राची तात्विक बैठक रिकामी जागा या प्रतिमांमध्ये आहे। पर्याय आहे ज्ञान, क्रियाकरण, व्यक्तिगत विकास, अध्यापन, वर्तन। तर ह्याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अध्यापन। प्रश्न क्रमांक 83, विद्यार्थ्यांना रिकामी जागा शिक्षा करणे हा गुन्हा आहे। पर्याय शारीरिक, मानसिक, आर्थिक, बौद्धिक। तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, शारीरिक। प्रश्न क्रमांक 84, विद्यार्थ्यांच्या रिकामी शिक्षकांनी सहानुभूतीने सोडवावेत। मनात समस्या, विचार, प्रश्न। तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, समस्या। प्रश्न क्रमांक 85, मानसिक अवस्थेमुळे शिक्षक रिकामी जागांकडे दुर्लक्ष करू शकतात। पर्याय विद्यार्थी अध्यापन आणि अभ्यास। तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अध्यापनाकडे दुर्लक्ष करू शकतात। प्रश्न क्रमांक 86, व्यक्तिमत्वाच्या बाबतीत रिकामी जागा कृत्रिम भूमिका असते। पर्याय आहे पालक, चांगली, डॉक्टरची, शिक्षकाची। तर याचं उत्तर आहे चांगले, पर्याय क्रमांक 4, शिक्षकाची। प्रश्न क्रमांक 87, अध्यापन पद्धतीच्या माध्यमातून शिक्षकांच्या अध्ययन रिकामी जागा जन्म होतो। पर्याय आहे विषयांचा, विचारांचा, शैलींचा, भाषेचा। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, शैलींचा। प्रश्न क्रमांक 88, मानसिक आरोग्य लाभलेल्या व्यक्ती रिकामी जागा असतात। पर्याय आहे विकासवादी, निराशावादी, भावनावादी, आशावादी। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आशावादी। प्रश्न क्रमांक 89, शिक्षकाची हालचाल रिकामी जागा असावी। पर्याय रुबाबदार, भपकेदार, सुंदर, दर्शनीय। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रुबाबदार। प्रश्न क्रमांक 90, रिकामी जागा शिक्षकावर बंधनकारक असते। पर्याय आहे अध्यापन, अभ्यासक्रम, शालेय संहिता, शाळेत येणे। तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, शालेय संहिता। प्रश्न क्रमांक 91, आपल्या कामाची यश ही आपले मानसिक आरोग्य जपण्याची एक मोठी रिकामी जागा होय। पर्याय प्रक्रिया, पद्धती, गुरुकिल्ली, बाबत। तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गुरुकिल्ली। प्रश्न क्रमांक 92, रिकामी जागा स्वतःचे व्यक्तिमत्व संपन्न करण्याचा स्वतः प्रयत्न केला पाहिजे। पर्याय विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, पालकांनी, समाजाने। तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 2, शिक्षकांनी। प्रश्न क्रमांक 93, अध्यापन पद्धतीच्या माध्यमातून शिक्षकाचे अध्यापन जन्म घेतो। रिकामी जागा जन्मवतो। शैलीचा, विषयाचा, भाषेचा, विचारांचा। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, शैलींचा। या पुढचे प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।